ओम नमो भगवते वासुदेवाय. अथ कोण शतमोध्याय. अक्रूराचे हस्तिनापूरला गमन. श्रीशुक म्हणतात, अक्रूर पुरवंशी राजांच्या कीर्तीने मंडित असलेल्या हस्तिनापूरला गेला. तो तेथे धृतराष्ट्र, भीष्म, विदुर, कुंती, बाल्लिक आणि त्याचा पुत्र सोमदत्त, द्रोणाचार्य, कृपाचार्य, कर्ण, दुर्योधन, अश्वत्थामा, पांडव व इतर इष्टमित्रांना भेटला. अक्रूर जेव्हा सर्व संबंधितांना आस्तेवाईकपणे भेटला तेव्हा तेथील लोकांनी मथुरावासी स्वजनांची खुशाली त्याला विचारली. त्याचे उत्तर देऊन अक्रूराने सुद्धा त्यांच्या खुशाली संबंधी चौकशी केली. राजाचे पांडवांबरोबरचे वर्तन जाणून घेण्यासाठीच अक्रूर काही महिने तेथे राहिला. खरे पाहू गेले तर आपल्या दुष्ट पुत्रांच्या इच्छेविरुद्ध काहीही करण्याचे धाडस शकुनी इत्यादी दुष्टांच्या सल्ल्यानुसार काम करणाऱ्या धृतराष्ट्रामध्ये नव्हते. धृतराष्ट्राचे दुर्योधन इत्यादी पुत्र पांडवांचा प्रभाव, शस्त्रकौशल्य, बल, शौर्य आणि विनय इत्यादी सद्गुण पाहून त्यांचा द्वेष करतात. प्रजा पांडवांवर अधिक प्रेम करते हेही त्यांना सहन होत नाही. म्हणून त्यांनी पांडवांवर विषप्रयोग इत्यादी करून त्यांच्यावर अत्याचार केलेले आहेत. कुंतीने आणि विदुराने हे सारे अक्रूराला सांगितले. अक्रूर जेव्हा कुंतीच्या घरी गेला तेव्हा ती आपल्या भावाजवळ जाऊन बसली. अक्रूराला पाहून कुंतीच्या मनात आपल्या माहेरची आठवण जागी झाली आणि तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती म्हणाली, दादा, माझे आई वडील, भाऊ बहिणी, पुतणे, इतर नातलग स्त्रिया आणि माझ्या मैत्रिणी माझी कधी आठवण काढतात का? माझा भाचा भक्तवत्सल आणि शरण आलेल्यांचे रक्षण करणारा भगवान श्रीकृष्ण आणि कमलनयन बलराम यांना आपल्या या आतेभावांची कधी आठवण येते का? शत्रूंच्या गराड्यात असल्याने मी शोकाकुल आहे. लांडग्यांच्या कळपात हरिणी सापडावी तशी माझी अवस्था झाली आहे. श्रीकृष्ण कधी येथे येऊन माझे आणि या अनाथ बालकांचे सांत्वन करील काय? हे सच्चिदानंद स्वरूप श्रीकृष्ण, तू महायोगी आहेस, विश्वात्मा आहेस आणि तू सगळ्या विश्वाचा जीवनदाता आहेस. हे गोविंदा, आपल्या मुलांसह दुःखी असलेली मी तुला शरण आले आहे. आमचे रक्षण कर. हे जग मृत्यूने व्याप्त आहे आणि तुझे चरण मोक्ष देणारे आहेत. जे लोक या जगाला भ्यालेले आहेत त्यांच्यासाठी शरण जाण्याला तुझ्या चरणांव्यतिरिक्त आणखी दुसरा कोणताही आश्रय नाही. हे श्रीकृष्णा, तू परमशुद्ध परब्रह्म परमात्मा आहेस. सर्व योगांचा स्वामी असून तू स्वतः योग सुद्धा आहेस. तुला मी शरण आले आहे. तू माझे रक्षण कर. श्रीशुक म्हणतात, परीक्षिता, तुझी पणजी कुंती अशा प्रकारे स्वजनांचे आणि जगदीश्वर भगवान श्रीकृष्णांचे स्मरण करून अत्यंत दुःखी होऊन रडू लागली. अक्रूर आणि कीर्तिमान विदुर हे दोघेही सुखदुःखाला समदृष्टीने पाहत होते. त्यांनी तिच्या पुत्रांच्या जन्मदात्या देवतांचे तिला स्मरण करून देऊन तिचे सांत्वन केले. अक्रूर मथुरेला जाण्यासाठी निघाला तेव्हा राजा धृतराष्ट्राकडे गेला. राजा आपल्या पुत्रांचा पक्षपाती होता आणि पांडवांशी त्यांचे वर्तन पुत्रासारखे नव्हते. अक्रूराने सर्वांसमक्ष श्रीकृष्णांचा मित्रत्वाचा संदेश त्याला सांगितला. अक्रूर म्हणाला, कुरूंची कीर्ती वाढवणारे विचित्रवीर्य पुत्र महाराज धृतराष्ट्र, आपला बंधू पांडू स्वर्गाला गेल्यावर आपण आता राज्यावर बसला आहात. आपण धर्मानुसार पृथ्वीचे पालन करावे, सदाचरणाने प्रजेला प्रसन्न ठेवावे आणि स्वजनांबरोबर समान वर्तन ठेवावे. असे करण्याने आपल्याला लोकांमध्ये यश आणि परलोकी सद्गती प्राप्त होईल. आपण जर याच्या विपरीत आचरण कराल तर या लोकी निंदा होईल आणि मृत्यूनंतर नरकात जावे लागेल. म्हणून आपले पुत्र आणि पांडव या दोघांशी समानतेने वागा. आपल्याला माहीतच आहे की या जगात कधीही कोणाही बरोबर कायमचा राहू शकत नाही. राजन, हीच गोष्ट आपल्या शरीराच्या बाबतीतही आहे. तर मग स्त्री पुत्राधिकांविषयी काय सांगावे? जीव एकटाच जन्माला येतो आणि एकटाच मरून जातो. आपल्या कर्मानुसार पाप पुण्याचे फळ सुद्धा एकटाच भोगतो. आमचे पालन पोषण करणे हा तुमचा धर्मच आहे. असे म्हणून अधर्माने मिळवलेले मूर्खाचे धन स्वजन लुटतात. जसे पाण्यात राहणाऱ्या जंतूंचे सर्वस्व असलेले पाणी त्यांचे संबंधितच संपवून टाकतात. जो माणूस आपले समजून ज्यांचे अधर्मानेही पालन पोषण करतो तेच प्राण, धन, पुत्र इत्यादी त्या मूर्खाला त्याच्या इच्छा अपुऱ्या ठेवूनच निघून जातात. खरे म्हणाल तर जो आपल्या धर्माला विन्मुख आहे त्याला व्यावहारिक स्वार्थ सुद्धा समजत नाही. ज्यांच्यासाठी तो अधर्म आचरतो ते तर त्याला वाऱ्यावर सोडतातच, शिवाय त्याला कधीच समाधान लाभत नाही आणि शेवटी तो घोर नरकात जातो. म्हणून महाराज, हा संसार म्हणजे स्वप्न, जादू किंवा मनोराज्यासारखा आहे असे समजून स्वतःवर नियंत्रण ठेवून समत्वामध्ये स्थिर राहा आणि शांत व्हा. धृतराष्ट्र म्हणाला, हे उत्तम सल्ला देणारे अक्रूर महोदय,
आपण माझ्या कल्याणासाठीच गोष्ट सांगत आहात. मनुष्याला अमृत मिळाले तर तो जसा तृप्त होत नाही, त्याचप्रमाणे मी सुद्धा आपल्या या उपदेशाने अजूनही तृप्त झालो नाही. असे असूनही हे साधू, आपण करीत असलेला हा हिताचा उपदेश माझ्या चंचल चित्तात स्थिर होत नाही. कारण पुत्रांच्या ममतेमुळे माझे मन विषम झाले आहे. जशी स्फटिकमय पर्वतावर चमकलेली वीज दुसऱ्या क्षणी दिसेनाशी होते, तीच दशा आपल्या उपदेशाबाबतीत होत आहे. सर्व शक्तिमान भगवान पृथ्वीवरील भार उतरवण्यासाठी यदुकुलात अवतीर्ण झाले आहेत. त्यांच्या विधानामध्ये कोण बदल करू शकेल? त्यांची जशी इच्छा असेल तसेच होईल. भगवंतांच्या मायेचा मार्ग अचिंत्य आहे. त्या मायेच्या द्वारेच ते या जगाची निर्मिती करून त्यात प्रवेश करतात आणि कर्म व कर्मफलाची वाटणी करतात. या जगतचक्राच्या निर्वेद चालीमागे त्यांच्या अचिंत्य लीलाशक्ती व्यतिरिक्त दुसरे कोणतेच कारण नाही. त्याच परम ऐश्वर्यशाली प्रभूंना मी नमस्कार करतो. श्री शुक म्हणतात, अशा प्रकारे धृतराष्ट्राचा अभिप्राय जाणून घेऊन आणि स्वजन संबंधितांना निरोप घेऊन अक्रूर मथुरेला परतला. परीक्षिता, तेथे त्याने रामकृष्णांना धृतराष्ट्राचे पांडवांशी असलेले वर्तन सांगितले, कारण त्याला त्यासाठीच हस्तनेपूरला पाठवले होते. अध्याय 49 समाप्त. इथे आपला 10व्या स्कंदातला पूर्वार्ध संपलेला आहे. आता उद्यापासून 10व्या स्कंदातला उत्तरार्ध चालू करणार आहे.